उन्हाळा म्हटला की वाळवण आलीच आणि वाळवण जे आहे ते उन्हाळ्यामध्ये आपण आवर्जून करतोच। वाळवणाचे पदार्थ तर आपण आवर्जून उन्हाळ्यामध्ये बनवतोच। तर चला आता या उन्हाळ्यामध्ये मी वाळवणामध्ये काय काय पदार्थ बनवले हे मी तुमच्यासोबत आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। आणि त्यासोबतच किचनसाठी मी छान अशा वस्तू घेतलेल्या आहेत, त्यासुद्धा मला तुमच्यासोबत शेअर करायच्या आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। बटाट्याचे पापड किंवा चकल्या ज्या आहेत त्या मी एखाद्या वर्षी करते, कारण प्रत्येक वर्षी केल्या की मग ते वर्षभर तसंच राहतं आणि कोणी खातसुद्धा नाही। कारण मुलं एकदा स्कूलला जायला लागले की मग सकाळचा टिफिन, रात्रीचे जेवण यामध्ये ते खाण्यात कधी वेळ मिळतच नाही। त्यामुळे मग फक्त बटाट्याचे चिप्स मी करते, बाकी जास्त काही वाळवणीचे पदार्थ मी बनवत नाही। पण यावेळेस म्हटलं काहीतरी वेगळं करू। तर चला आता तुम्हाला दाखवते मी काय काय केलं ते। तर बघा, आता परवा संध्याकाळी हे सगळं मी केलं होतं। तर हा व्हिडिओ परवा संध्याकाळचा आहे आणि कालचासुद्धा आहे, म्हणजे परवाचा कालचा सगळा व्हिडिओ मी एकत्रित केलेला आहे। कारण एकाच दिवसामध्ये आपण चिप्स करून वाळू घालून परत ते वाळून त्याचा व्हिडिओ आपण नाही बनवू शकत, त्यामुळे 2 दिवसांचा हा व्हिडिओ आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील। आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। उन्हाळा म्हटलं की वाळवणाचे पदार्थ आपण बनवतोच, अगदी थोड्याफार प्रमाणात का होईना। कधी कोणी जास्त बनवतं, कोणी कमी प्रमाणात बनवतं। तर मी सुद्धा जास्त काही बनवत नाही। मी जवळपास एक 5-6 किलोच बटाटे घेतले होते। पण बऱ्याच वेळा असं होतं की मग 5-6 किलोची तर आपण करतो, पण नंतर असं वाटतं की आता वेळ आहे आणि ऊनसुद्धा आहे, तर मग आणखी करावं। तर मग त्यामुळे मी थोडे जास्तीचे चालू घेतले। आणि त्यानंतर मग आता सगळ्यात आधी मी चिप्स करणार होते। तर परवा संध्याकाळी मी हे चिप्स करण्यासाठी घेतले। तर बघा, सगळ्यात आधी छानपैकी बटाट्याचे साल काढून घेतले। आता बघा, मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगते की माझ्याकडे पुरेसे म्हणजे जेवढे मोठे मोठे पातेले असतात किंवा भांडी असतात 5 किलोचे, 10 किलोचे, असे काही फार मोठे माझ्याकडे नाही। त्यामुळे असे काही डबे आहे किंवा टाक्या आहे, छोटे छोटे जे म्हणजे सामान भरून ठेवण्याचे, वाळवणाचे पदार्थ असतील किंवा किराणा भरून ठेवायचे असतील, तर तेच मी अशा वेळेत वापरायला घेते। कारण घेऊनसुद्धा ते तसेच पडून राहतात आणि फार वेळ मग ते उपयोगातसुद्धा पडत नाही, म्हणून मग मी जास्तीचे भांडे घेणं टाळतेच। तर इथे बघा, मी टाकी घेतली होती आणि जो दळणाचा डबा होता माझा तो मी घेतला होता, कारण माझ्याकडे जास्तीचे डबेसुद्धा नाही, त्यामुळे मग मी तेच घेतले। तर एका मध्ये मी थोडं पाणी घेतलं, त्याच्यामध्ये बटाट्याचे चिप्स जे आहे ते सगळे मी धुवून नंतर या डब्यामध्ये टाकणार होते स्टीलच्या। तर त्यासाठी बघा, मी इथे काय केलं, 2-2 करूनच सगळे बटाटे जे आहे ते सोलून घेतले। कारण सगळे एकदा सोलले असते तर मग ते ठेवायचे कसे, किंवा मग जरी बाहेर ठेवले तर ते लगेच काळेसुद्धा पडतात। आणि असं काही नाही की मी कंटिन्यू हे चिप्सच करत होते, अधूनमधून मुलाकडे लक्ष द्यायचं, परत स्वयंपाकातलं थोडंफार काही करायचं, तर हे सगळं करणं माझं चालू होतं। त्यामुळे मग मी हळूहळू का होईना 2-2 बटाटे सोलत गेले आणि त्याचे चिप्स करत गेले। आणि तसंही बटाटे फार मोठे असतात आणि लगेच त्याचे चिप्स जे आहे ते होऊन जातात। आणि तुम्हाला सांगू, माझ्याकडे जी बटाट्याची किसणी आहे, तर त्याने अगदी लगेच आणि सहज सगळ्या चकत्या ज्या आहेत त्या पडतात, कारण खूप जलद त्याचे जे पाते आहेत तर ते आहे, तर त्यामुळे लगेच त्याचे चकत्या पडतात। तर इथे मला काही फार वेळ लागला नाही, अगदी 15-20 मिनटात सगळे बटाट्याचे चिप्स जे आहे तर ते तयार झाले होते। तर बघा, मी छान असं त्याला आधी सोलून घेतलं आणि सोलून घेतल्यानंतर 2-2 बटाटे घेऊन त्याच्यात छान अशा चकत्या पाडून घेतल्या आणि त्यानंतर मग ते ह्या टोपल्यामध्ये टाकून घेतल्या। आता टोपल्यामध्ये सुद्धा छान असं मोकळं स्वच्छ धुता यावं म्हणून मग मी टोपल्यामध्येच ते पाणी घेतलं। तर छानपैकी बटाट्याचे चिप्स धुवून घेतले। त्यानंतर जी मोठी टाकी मी घेतलेली होती, तर त्याच्यामध्ये सुद्धा छान असं पाणी टाकून घेतलं आणि सगळे चिप्स जे आहे तर ते पाण्यामध्ये बुडतील इतपत मी त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं। आणि आणखी थोडंसं शिल्लक पाणी आपण ठेवतो, कारण ते काळे पडू नये यासाठी। तर त्याच्यामध्ये बघा, मी तुरटीसुद्धा टाकली होती। तर तुरटी अगदी थोड्याफार प्रमाणात टाकायची। आता बऱ्याच महिला हे दरवेळेस करतात, त्यामुळे सगळ्यांना माहिती आहे। तर ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगते, तुरटी मी एकदाच फिरवून घेतली आणि त्यानंतर मग ते झाकून छानपैकी रात्रभर ठेवलं। त्यानंतर मग काल सकाळी सगळं मी
त्या टाकीमधलं जे सगळं पाणी आहे ते सगळं झारून घेतलं आणि नंतर स्वच्छ पाणी त्याच्यामध्ये टाकून घेतलं, कारण ते परत एकदा स्वच्छ धुवून घ्यायचे होते, कारण तुरटी वगैरे टाकलेली होती आणि त्यामुळे जो काही थोडाफार गाळ राहिला असेल तर तो खाली राहतो. त्यामुळे मग परत एकदा ते स्वच्छ धुवून घेतले. आणि आणखीन एक पदार्थ मी बनवणार होते, तो म्हणजे बटाट्याच्या चकल्या. तर आता त्यासुद्धा बऱ्याच महिला बनवतात, पण मी कशा बनवते हे मी तुम्हाला सांगते, ठीक आहे. तर सगळ्यात आधी बघा मी ते बटाटे सोलून घेतले आणि त्यानंतर मग बऱ्याच वेळेस आपण काय करतो, हाताने किसून घेतो किसणीने, पण बटाटे गरम असतात आणि आपल्या हातालासुद्धा भाजतं. तर मग ही जी कल्पना आहे तर ती माझ्या आईची आहे, त्यामुळे ती मी छानपैकी फॉलो करते, कारण यामुळे खरंच माझा खूप वेळ वाचला आणि बटाटे जे आहे ते बारीक करण्यात मला फार काही त्रास झाला नाही किंवा वेळही वाया गेला नाही आणि हातालासुद्धा भाजलं नाही. कारण दरवेळेस मी काय करते, किसणीने किसून घेत होते आणि त्यामुळे हाताला भाजत होतं. परत बटाटे एवढे गरम असतात की ते आपल्याला गरम गरमच किसून घ्यायचे असतात, त्यामुळे हात खराब होतात आणि परत वेळसुद्धा जातो. तर त्यामुळे हा माझा बराच वेळ, हे काम केल्याने माझा बराच वेळ वाचला. तर मग मी असेच सगळे बटाटे जे आहे ते व्यवस्थित छानपैकी बारीक करून घेतले. तर इथे तुम्ही बघू शकता सगळे बटाटे छानपैकी बारीक करून झाले होते. तर अगदी कमी वेळात 5 ते 10 मिनटात सगळे बटाटे मस्तपैकी बारीक झाले होते. कारण हाताने जर किसत बसले असते ना तर खूप वेळ गेला असता. पण मी छानपैकी मग ते चाळणीवरती ठेवून घेतले आणि वरून त्याला एका छोट्या ग्लासने दाबून घेतलं. त्याऐवजी तुम्ही तांब्या घेऊ शकता किंवा मग आणखीन एखादं स्टीलचं किंवा दुसरं एखादं पितळेचं पातेलंसुद्धा घेऊ शकता आणि त्याने छानपैकी असं बारीक करून घेऊ शकता. तर इथे मी गहू गाळायची जी आपली चाळणी असते ना ती घेतली होती आणि छानपैकी सगळे बटाटे बारीक करून घेतले. तर अशी ही छान कल्पना आहे, ज्यामुळे माझे सगळे बटाटे जे आहेत ते लगेच वेळेच्या आधी आणि हात न दुखवता छानपैकी बारीक झाले. तर बटाटे वगैरे बारीक करून घेतले आणि त्यानंतर मग इकडे मी 2 पातेल्यामध्ये साबुदाणा आणि भगर जे आहे तर ते शिजवायला ठेवली होती. आता का ते पण तुम्हाला सांगते. आता तुम्हाला माहिती आहे, बऱ्याच मला सांगत असते की मी बऱ्याच वेळेस आम्ही सामान शिफ्ट करतो, तर त्यामध्ये मग एवढं सगळं सामान नेणं शक्य होत नाही, त्यामुळे मग मी मोजकेच भांडी ठेवते. म्हणून मग माझ्याकडे असे छोटे छोटे पातेले आहेत, तर तेच मग मी घेतले होते. तर हे एका मोठ्या पातेल्यातसुद्धा मी करू शकले असते, पण मग एवढ्याच म्हणजे ही जी भांडी आता तुम्ही बघताय तर हीच सगळ्यात मोठी भांडी माझ्याकडे आहे. त्यामुळे मग दोन्हीही मोठी पातेली मी इथे वरती ठेवून घेतले आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जेवढं हवं तेवढं पाणी टाकून घेतलं. त्यानंतर त्या पाण्यामध्ये थोडी मिक्सरला बारीक केलेली हिरवी मिरची आणि थोडं मीठ, बस एवढंच घातलं आणि त्यानंतर त्या पाण्याला छान अशी उकळी येऊ दिली. त्यानंतर त्याच्यामधलं म्हणजे पाणी थोडं शिल्लक होईल म्हणून मग मी आधीच काढून ठेवलं. जेवढं प्रमाण जर तुम्हाला माहिती असेल तर त्या प्रमाणानुसार तुम्ही पाणी घेऊ शकता, पण मला पाण्याचा एवढा अंदाज नव्हता, त्यामुळे मग मी थोडं पाणी काढून घेतलं आणि नंतर ते बाकीचं जे पाणी आहे ते उकळून घेतलं. त्यानंतर त्याच्यामध्ये रात्रभर भिजत घातलेली भगर जी आहे ती मी मिक्सरला बारीक वाटून घेतली आणि वाटलेली भगर त्या दोन्हीही पातेल्यामध्ये समान टाकून घेतली, कारण दोन्हीही पातेले थोड्याफार प्रमाणात सारखेच होते. त्यानंतर ती भगर छानपैकी एक 10 ते 15 मिनटं शिजू दिली, त्याला छान अशी वाफ येऊ दिली आणि त्यानंतर रात्रभर भिजत घातलेला साबुदाणा जो होता तो मी त्याच्यामध्ये घातला आणि छानपैकी साबुदाणासुद्धा एक 10 ते 15 मिनटं मी शिजवून घेतला. आता हे सगळं प्रमाण मी तुम्हाला थोडक्यात सांगते. बघा मी इथे बटाटे अगदी 2 किलो घेतले होते आणि भगर जी आहे ती अर्धा किलो घेतली आणि साबुदाणा पण अर्धा किलो घेतला. तर जवळपास आता हे 3 किलोचं सगळं जे आहे तर ते झालं होतं. तर हे सगळं मी आता इथे एकत्रित करून घेते, कारण बघा आता मोठं पातेलं नाही, त्यामुळे मग मी काय केलं, रात्रीची म्हणजे कालच्या टाकीमध्ये मी बटाट्याचे चिप्स टाकले होते ना, तर मग तीच टाकी मी घेतली आणि त्याच्यामध्ये जे काही शिजवलेले भगर आणि साबुदाणा होते तर ते टाकून घेतले आणि ते मग छान असं एकत्रित केलं, कारण मग टोपल्यामध्ये केलं असतं तर ते लगेच हवेमुळं वाळून जातं आणि मग चकल्या त्याच्या व्यवस्थित येत नाही. आणि असं टाकीमध्ये ठेवलं की टाकीवरती कसं झाकण वगैरे ठेवता येतं आणि छान अशी त्याला वाफसुद्धा येते, त्यामुळे काय होतं ते छानपैकी आणखीन शिजतं आणि खूप वेळापर्यंत गरम राहतं. आणि ही मी एकटेच होते चकल्या वगैरे करायला, त्यामुळे मग मला वेळ लागणार होता, म्हणून मग मी हे टाकीमध्येच ठेवलं, कारण टाकीमध्ये भरपूर वेळ ते गरम राहील आणि विशेष म्हणजे व्यवस्थित ते हलवतासुद्धा येतं, कारण टोपल्यामध्ये जर हलवलं असतं तर टोपलं व्यवस्थित पकडता येत नाही, जशी की टाकी पकडता येते.
तर त्यामुळे मग मी छान असं हे टाकीमध्ये टाकून घेतलं. आता प्रत्येक वेळेस तर मी पातेल्यामध्येच करते, पण यावेळेस मी जरा वेगळं करायचं म्हणून टाकीच घेतली. आणि कसं पातेल्यामध्ये व्यवस्थित सगळं साहित्य जे आहे ते हलवता येत नाही, त्यामुळे मग मी असं या टाकीमध्ये टाकून घेतलं आणि सगळं व्यवस्थित एकत्रित करून घेतलं. आता तुम्हाला इथे दिसत असेल किती छानपैकी सगळं जे साहित्य आहे ते एकत्रित झालं. तर हे काही मी दरवेळेस करत नाही, पण यावेळेस मी छानपैकी असं करून बघितलं, तर हे मला जमलं. आता मी पुढच्या वेळेससुद्धा असंच टाकीमध्येच टाकून करणार आहे. थोडेफार भांडी घासण्याची आपला जो वेळ आहे तो जातो आणि मेहनतसुद्धा लागते, पण मग सगळं काही छान होतं. तर बघा आता इथे टाकीमध्ये सगळं मी टाकून घेतलं आणि त्यानंतर मग टाकी वरती घेऊन आले. त्यानंतर जे काही सामान मला लागणार होतं, जसं की साचा आणि परत थोडंफार पाणी आपल्याला लागतं. त्यानंतर 2-1 चम्मच मी आणले होते, कारण 1 चम्मच भरला की मग आपला हातसुद्धा लगेच खराब होऊन जातो आणि मग साचासुद्धा खराब झाला की आपला हातसुद्धा मग खराब होतो आणि चकल्यासुद्धा टाकायला व्यवस्थित जमत नाही. त्यामुळे मग मी असं पाणीसुद्धा घेतलं आणि 2 चम्मचसुद्धा घेतले होते, की मग एक खराब झाला की दुसरा लगेच वापरता येतो. कारण अशा वेळेस जर मुलांना आवाज दिला ना की मुलं लगेच येत नाही, आणि तेच एखाद्या वेळेस जर आवाज नाही दिला तरी ते धावून येतात आणि काय करतो हे सुद्धा त्यांना करायचं असतं. त्यामुळे मग मी सगळं सामान जे मला लागणार होतं ते मी सोबतच घेऊन आले आणि छान अशी एक ओढणी मी टाकून घेतली आणि ओढणीवरती सगळ्या चकल्या ज्या आहेत तर त्या मी टाकणार होते. तर आता इथे मला अंदाज होताच की जवळपास या पूर्ण ओढणीवरती एवढ्या सगळ्या चकल्या बसतील, कारण काही फार जास्त मी केलेलं नव्हतं. अगदी 2.5 ते 3 किलोचं होतं आणि तेवढ्या चकल्या याच्यावरती बसणार आहे हे मला माहिती होतं. तर आता सुरुवातीला तुम्ही बघू शकता थोड्याफार चकल्या वाकड्या तिकडे आल्या आणि ते ह्यामुळे की हे थोडं जास्त शिजलेलं होतं आणि खूप पातळ होतं, त्यामुळे मग थोड्या चकल्या व्यवस्थित पडल्या नाही सुरुवातीला. त्यानंतर शेवटी खूप छान असं घट्टसर सगळं सारण झालं आणि अगदी मस्त गोल आकाराच्या सगळ्या चकल्या ज्या आहे तर त्या पडल्या. आता इथे एक करून सगळे साचे मी भरून घेत होते आणि सगळ्या चकल्या पाडून घेत होते. आता ऊनसुद्धा भरपूर होत होतं, कारण जवळपास मला 9-9:30 सगळं करण्यामध्येच गेलं होतं आणि परत वरती टेरेसवरती ह्या सगळ्या सामान न्यायचं, चकल्या पाडायच्या, याच्यामध्ये आणखीन वेळ जाणार होता. त्यामुळे मग मी पटापट आवरायला घेतलं, पण तरी देखील 9-9:30 झालेले होते आणि खूप ऊन आलेलं होतं. पण हरकत नाही, आता काहीतरी चांगलं करायचं म्हटलं की थोडाफार त्रास तर सहन करावाच लागतो. तर आता इथे मी सगळ्या चकल्या ज्या आहेत त्या व्यवस्थित टाकून घेत होते आणि सुरुवातीला कसं होतं, आपण कोणती गोष्ट करताना खूप मन लावून आणि छानपैकी ती करतो आणि मी सुद्धा थोड्याफार चकल्या व्यवस्थित टाकण्याचा प्रयत्न करत होते, पण नंतर त्या खूप मोडल्या जात होत्या आणि मी भरपूर 1-2 चकल्या ज्या आहे तर त्या परत बनवल्या. पण नंतर म्हटलं जाऊ दे, शेवटी काय आपल्याला खायच्याच आहे, त्यामुळे हरकत नाही, थोड्याफार वाकड्या तिकड्या जरी झाल्या तरी. मग सगळ्या चकल्या पटापट मी टाकून घेतल्या, कारण ऊनसुद्धा होत होतं आणि वेळसुद्धा भरपूर झाला होता. मला स्वयंपाक करायचा होता, सकाळचा स्वयंपाक बाकी होता. चहा वगैरे मी केलेला होता आणि नाश्तासुद्धा काहीच केला नव्हता, त्यामुळे मुलांना भूक लागणार होती, म्हणून मग मी सगळं काही पटापट करून घेतलं आणि नंतर बघा किती छान आणि गोल अशा चकल्या यायला लागल्या. तर असंच असतं, सुरुवातीला पातळ सगळं मिश्रण होतं ना, त्यामुळे व्यवस्थित त्या गोल येत नव्हत्या, पण नंतर मग छान अशा गोल आकारामध्ये सगळ्या चकल्या ज्या आहेत तर त्या यायला लागल्या. तर बघा आता जवळपास अर्धा-पाऊण तासामध्ये सगळ्या चकल्या ज्या आहेत तर त्या माझ्या टाकून झाल्या होत्या आणि सगळ्या चकल्या व्यवस्थित ओढणीवरती बसल्या होत्या आणि त्यानंतर ओढणीवरती भरपूर जागासुद्धा होती आणि परत थोडेफार चिप्ससुद्धा वाळू घालायचे होते. कारण काय झालं, खाली जसं मी तुम्हाला दाखवलं की एका ओढणीवरती खालीसुद्धा मी चिप्स घरामध्येच वाळू घातले. मला असं वाटलं की म्हणजे दिवसभरामध्ये सगळे चिप्स जे आहे ते वाळून जातील, कारण आता उन्हाळ्यामध्ये खूप ऊन तापतं आणि घरामध्ये जरी आपण पापड वगैरे वाळू घालतो तर ते सुद्धा लगेच वाळतात, त्यामुळे म्हटलं चिप्ससुद्धा वाळतील. तर मग मी एका ओढणीवरती चिप्स वाळू घातले आणि दरवर्षी मी असंच करते, एक ओढणी घरामध्ये टाकते आणि एक ओढणी बाहेर टाकते. मग बाहेरच्या ओढणीवरचे जेव्हा सगळे वाळून जातात तेव्हा मग ती घरामध्ये टाकलेली ओढणी परत बाहेर वाळू घालते. पण यावेळेस म्हटलं आता वरती छान अशी मोकळी जागा आहे आणि फार वेळही झालेला नव्हता, म्हणून म्हटलं आता वरतीच वाळू घालते. तर मग चकल्या टाकताच मला खूप वेळ झाला, जवळपास अर्धा-पाऊण तास माझा चकल्या टाकण्यामध्ये गेला.
पण मग म्हटलं आता वरती आणलेलंच आहे तर टाकूनच घेऊया, म्हणून मग आता सगळे चिप्ससुद्धा मी टाकायला घेतले. तर इथे मी एक रुमाल टाकून घेतला आणि त्याच्यावरती सगळे चिप्स जे आहे ते मी वाळू घालायला घेतले. तर इथे तुम्ही बघू शकता मी प्लेनसुद्धा चिप्स केले होते आणि जे दुसऱ्या साईडला असतं ना त्याच्यावरती लायनिंगचे चिप्स येतात तर ते सुद्धा मला खूप आवडतात, म्हणून मी ते काढले. तर खूप छान असे सगळे चिप्स वाळू घालून झाले आणि बरोबर ते रुमालावरती बसले आणि चकल्यासुद्धा छान अशा व्यवस्थित बसल्या आणि थोडीफार जागा शिल्लक होती ओढणीवरती, तर त्याच्यावरती मी सगळे चिप्ससुद्धा जे उरलेले होते ते सुद्धा टाकून घेतले. आणि सूर्यदेव बघताय तुम्ही मस्तपैकी तापत होते, तर त्यामुळे म्हटलं आता चला खाली जाऊन बाकी सगळं आवरून घेऊया. तर आता इथे चिप्स वगैरे सगळे माझे टाकून झाले. त्यानंतर मग मी खाली गेले आणि खाली गेल्यानंतर सगळा जो काही पसारा होता भांड्यांचा तो मी आवरून घेतला. सगळी भांडी स्वच्छ करून घेतली आणि त्यानंतर मग आम्ही जेवणं वगैरे केली आणि जेवणं झाल्यानंतर मग सुट्टीचा दिवस होता तर मग बाहेर गेलो होतो. काल रविवार होता त्यामुळेच मग मी छानपैकी हे जे सगळं पदार्थ मला बनवायचे होते तर ते मी परवापासूनच बनवायला घेतले, म्हणजे मग काल दिवसभर मला ते टाकता आले आणि संध्याकाळी छान असा निवांत वेळ मग मला घरच्यांसोबत घालवता आला. तर सगळे आणि चकल्या ज्या आहेत त्या दिवसभर छानपैकी वाळत होत्या. तर त्यानंतर मग आम्ही दुपारी बाहेर गेलो आणि बाहेर गेल्यानंतर मला माठ घ्यायचा होता, कारण आधीचा जो माझा माठ आहे ना तर तो खूप छान असा त्याच्यामध्ये पाणी थंड व्हायचं, पण तितकंच पाणी त्याच्यामधून खालीसुद्धा यायचं. त्यामुळे मग अर्धा पूर्ण माठ जरी भरला तरी तो अर्धा खाली होऊन जायचा. त्यामुळे म्हटलं आता चला दुसराच माठ आणूया, कारण त्याच्यामध्ये किती पाणी टाकलं की लगेच ते खाली येऊन जायचं. आणि त्याला 2-3 वेळा मी सिमेंटसुद्धा लावलं होतं, पण तरीसुद्धा भरपूर पाणी त्याच्यामधलं वाया जात होतं. म्हणून म्हटलं आता चला यावेळेस छान असा माठ आणूया. तर यावेळेस आम्ही लाल कलरमध्ये माठ आणला आणि त्याला तोटी वगैरेसुद्धा बसवून घेतली. आता माठ घेतानासुद्धा मी छान असा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत होते, पण तो काही मला काढता आला नाही. मग म्हटलं जाऊ दे आता घरी गेल्यानंतरच तुमच्यासोबत सगळं काही शेअर करते. तर घरी आल्यानंतर बघायला छानपैकी मी धुवून घेतला. आता असं बऱ्याच व्हिडिओमध्ये मी बघितलं होतं की मिठाच्या पाण्याने मीठ टाकून जर माठ स्वच्छ केला तर माठामधलं जे पाणी आहे ते खूप छान असं थंडगार होतं, म्हणून मग मी सुद्धा ट्राय केलं. कारण आता बघा आपण एकमेकांकडूनच शिकतो. बऱ्याच गोष्टी अशा असतात की ज्या आपण स्वतःहून कधी शिकत नाही, एकमेकांकडे बघून किंवा एकमेकांकडूनच आपण ते शिकतो. तर मी सुद्धा 1-2 व्हिडिओमध्ये बघितलं होतं की मिठाने छान असा माठ धुवून घ्यायचा, नवीन माठ जर असेल तर. मी छान असा हा माठ नवीनच आणलेला होता, त्यामुळे मग मी 1-2 व्हिडिओ बघितले आणि थोडा सोडा आणि थोडं मीठ हे टाकून मी छानपैकी माठ जो आहे तो स्वच्छ धुवून घेतला. आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये टाकीमधलं जे पाणी होतं ते भरून घेतलं आणि तेवढ्या पाण्याने तो काही भरला नाही, म्हणून मग परत थोडं पाणी मी काढून घेतलं आणि परत माठ जो आहे तो पूर्ण भरला. म्हणजे ते सुद्धा आपल्याला बघायचं असतं ना की माठ किती गळतो, कारण नवीन माठ जेव्हा आणतो तेव्हा आपण तो पूर्ण फुल भरतो आणि तो किती गळतो किती नाही हे आपल्याला मग कळतं. तर छानपैकी हा मी भरून ठेवला. आता हे पाणी काही आम्ही पिणार नव्हतो, कारण पहिला माठ जेव्हा आपण भरतो तर तो म्हणजे त्याचं पाणी आपण बघत असतो की तो किती गळतो, त्यासाठी तो एक दिवसभर तसाच भरून ठेवतो आणि त्यानंतर मग परत स्वच्छ धुवून तो आपण वापरायला घेतो. तर मी सुद्धा मग तसंच केलं. तर छानपैकी माठ जो आहे तो आता इथे मी पूर्ण 24 तासांसाठी भरून ठेवणार होते आणि त्यानंतर मग तो स्वच्छ धुवून परत वापरायला घेणार होते. तर जरी तो वापरायचा म्हणजे त्याच्यामधलं पाणी प्यायचं नसलं तरी मी त्याच्यावरती झाकण ठेवलं, कारण आपल्याला ती सवय आहे की आपण कुठलीही वस्तू उघडी जास्त वेळ ठेवत नाही. माशा वगैरे पडतात, धूळ वगैरे जाते, त्यामुळे मग त्याच्यावरती झाकण ठेवलं. आणि वरती यासाठी ठेवलं कारण जर खाली ठेवला असता तर मग नवीन वस्तू म्हणून आणि नवीन काहीतरी आणलं की मुलांना ते बघायचंच असतं आणि वापरूनसुद्धा बघायचं असतं. त्यामुळे मग मी इथे माठ जो आहे तर तो वरतीच भरून घेतला आणि त्यानंतर आता 24 तासांनी मी तो धुवून परत नव्याने भरणार होते. तर बघा छान असा माठ स्वच्छ भरून झाला होता. त्यानंतर आणखीन एक गोष्ट मी घेतली होती ती म्हणजे हे छोटंसं भांडं आहे मातीचं. तर ही मला बऱ्याच दिवसांपासून घ्यायची होती, पण शेवटी आज त्याला काल मुहूर्त निघाला. तर काल मी त्याला माठासोबत घेतलं, कारण तसं जर आपण काही घ्यायचं म्हटलं की मग आपल्याला काही ते घेता येत नाही आणि घेऊसुद्धा देत नाही. त्यामुळे मग मी काल जेव्हा आम्ही माठ घेतला तर माठासोबत हे छान असं भांडंसुद्धा घेतलं. तर याचा छान असा हंडीसारखा आकार आहे आणि आता याच्यामध्ये
म्हणजे आता असतं ना की एखाद्या भांड्यामध्ये आपण फक्त दही लावतो किंवा एखाद्या भांड्यामध्ये फक्त काहीतरी शिजवलं जातं. तर मला याची आयडिया नाही आणि मी जिथून घेतलं तर तिथे एक छोटा मुलगा होता, त्यालाही काही फारसं कळत नव्हतं. तर त्यामुळे जर तुम्हाला कोणाला माहिती असेल की आता हे बघा, आता थोडंफार पातळ आहे ना, आणि जे आपण ज्याच्यामध्ये शिजवतो तर ते थोडं मला वाटतं जाडसर असतं. तर बहुतेक याच्यामध्ये जर शिजवलं तर हे भांडं कदाचित फुटून नको जायला, म्हणून मला कमेंट करून सांगा की या पातेल्यामध्ये, म्हणजे हे पातेलं जे आहे ते मी दही लावायला घ्यायचं का काहीतरी शिजवायला घ्यायचं. पण मला दही लावण्यापेक्षा काहीतरी शिजवायला जर मी हे पातेलं वापरलं ना तर मला खूप आवडेल. आणि बघू शकता याच्यावरती किती छान असं, म्हणजे ते म्हणतात की ज्यावेळेस आपण एखादं माठ घेतो किंवा एखादं भांडं घेतो मातीचं, तर त्यावेळेस ते असं वाजवून बघायचं. जर ते छानपैकी वाजलं तर मग ते खूप दिवस टिकतं आणि फुटत नाही. तर म्हणून मग मी असे छानपैकी वाजवून घेतले. तर हे भांडंसुद्धा छानपैकी घासून घेतलं, कारण बघा याच्यामध्ये काळा कलर भरपूर लागलेला होता. त्यामुळे ते स्वच्छ आधी धुवून घेतलं आणि त्यानंतर थोडं लिंबू आणि थोडं मीठ टाकून ते परत एकदा घासून घेतलं. कारण घासणीने जर घासलं किंवा लिक्विडने किंवा साबणाने जर आपण ते घासलं ना की मग भांड्यांना कुबट वास येतो, मातीच्या भांड्यांना. त्यामुळे मग ते असे लिंबाणे आणि मिठाने स्वच्छ करायचे असतात. तर जे काही माझ्याकडे थोडेफार मातीचे भांडे आहेत तर ते मी असे लिंबाणे आणि मिठाने स्वच्छ करते, जेणेकरून त्याचा कुबट वास येत नाही. तर आता हे भांडं बघा मी छान स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यानंतर आता हे एक 12 तासांसाठी किंवा पूर्ण रात्रभरासाठी मी ते छानपैकी एखाद्या भांड्यात किंवा एखाद्या टोपल्यामध्ये पाण्यामध्ये ठेवणार आहे. कारण ज्यावेळेस आपण मातीचं भांडं आणतो तर त्यावेळेस ते आधी स्वच्छ धुवून घ्यायचं असतं, त्यानंतर घासून घ्यायचं आणि नंतर परत त्याला स्वच्छ करून मग ते रात्रभरासाठी किंवा पूर्ण दिवसभरासाठी ते एखाद्या पातेल्यामध्ये पाण्यामध्ये म्हणजे ते भिजेल एवढं पाणी टाकून आपल्याला ते रात्रभरासाठी ठेवायचं असतं. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी मग त्याला तेल लावून छानपैकी 1-2 तासासाठी ते उन्हामध्ये ठेवायचं असतं. तर बघा आता हे भांडं जे होतं ना ते मी रात्र पाण्यात ठेवायचं, म्हणून मग आधी ते स्वच्छ धुवून घेतलं. आणि त्यानंतर बघा इथे मी एक पातेलं घेतलं होतं आणि त्या पातेल्यामध्ये आता हे भांडं जे आहे तर ते मी ठेवून देणार आहे. अगदी आपण 7-8 तासांसाठी जरी ठेवलं तरी देखील चालतं. तर पातेल्यामध्ये हे सगळं मातीचं भांडं छानपैकी बुडेल एवढं मी पाणी टाकून घेतलं आणि झाकणसुद्धा उलटं ठेवलं, कारण सरळ ठेवलं असतं तर मग झाकण व्यवस्थित पाण्यामध्ये बुडालं नसतं, म्हणून मग ते उलटं ठेवलं. आणि छानपैकी त्याच्यामध्ये पूर्ण ते भरून जाईल एवढं पाणी टाकलं. आणि आता हे मी एक 7-8 तासांसाठी बाहेर ठेवून देते. त्यानंतर आता उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये जर काही थंड पेय आपण घेतलं नाही तर तो उन्हाळा वाटतच नाही. त्यामुळे मुलांना तर उन्हाळ्यामध्ये हे असे थंड पेय किंवा ज्यूस आणखीन काही हवंच असतं. त्यामुळे मग मी मुलांना बाहेर खाऊ घालण्यापेक्षा असं घरीच खाऊ घालते. तर बाजारातून आम्ही छान अशी स्ट्रॉबेरी आणलेली होती आणि खूप छान लाल अशी आणि थोडीफार आंबटसुद्धा होती. तर छान अशी स्ट्रॉबेरी जी आहे ती मी कट करून घेतली आणि त्यानंतर थोडी साखर, बारीक चिरलेली स्ट्रॉबेरी आणि थोडी क्रीम आणि थोडं दूध, हे सगळं मी या मिक्सरच्या भांड्याला टाकून घेतलं आणि त्यानंतर मस्तपैकी त्याला बारीक करून घेतलं. आता हे सगळं एकत्रित केलेलं मिश्रण जे आहे ते मिक्सरला व्यवस्थित बारीक करून घेतलं आणि त्यानंतर एक छोटी चाळणी माझ्याकडे आहे तर त्याच्यामध्ये मी ते गाळून घेतलं, कारण त्याच्यामध्ये थोडेफार स्ट्रॉबेरी राहिलेली असली की मग ते त्या चाळणीमध्ये व्यवस्थित राहते आणि खाली व्यवस्थित स्मूथ असं सगळं मिश्रण जे आहे तर ते भांड्यामध्ये तयार होतं. तर सगळं काही व्यवस्थित गाळून घेतलं आणि त्यानंतर मस्तपैकी असं स्ट्रॉबेरी मिल्कशेक मुलांसाठी तयार झालेला होता. तर तो मी छानपैकी एका जारमध्ये काढून घेतला आणि त्यानंतर मग तो थोडा वेळ फ्रीजमध्ये मी ठेवला, कारण लगेच तो प्यायला दिला की मग त्याची एवढी टेस्ट येत नाही. थोडं थंड झालं ना की मग प्यायला खूप छान वाटतं. त्यामुळे मग हा तयार केलेला स्ट्रॉबेरी मिल्कशेक छानपैकी फ्रीजमध्ये मी थोड्या वेळासाठी ठेवून दिला आणि त्यानंतर मग मी बाकीची कामं माझी आवरायला घेतली. तर असंच मी टरबूजचासुद्धा बऱ्याच वेळा ज्यूस जो आहे तो मुलांसाठी तो बनवते, कारण तोसुद्धा मुलांना खूप आवडतो. आणि ॲपलचा ज्यूस तर नेहमीच मुलं घेतात, त्यामुळे मग असं काही वेगळं केलं ना की ते मुलांना आवडतंसुद्धा आणि ते आवडीने घेतातसुद्धा. तर बघा असं सगळं फ्रीजमध्ये मी हे सामान ठेवते. तर फार काही फ्रीजमध्ये मी ठेवत नाही, जेवढ्या काही वस्तू लागतात त्याच सगळ्या ठेवते. आणि
तर हा तयार केलेला जो ज्यूस होता ना, तर तो मी इथे फ्रीजच्या दरवाजामध्येच ठेवला, कारण तो फ्रीजमध्ये ठेवता येत नव्हता. त्यानंतर फ्रीजमध्ये तो ठेवून दिला. आणि मग हे जे सकाळी वाळवलेले चिप्स आणि चकल्या होत्या, तर त्या मी काढायला घेतल्या. आता संध्याकाळपर्यंत सगळे छान वाळून झाले होते. थोडेफार ओलसर होते, पण ठीक आहे. त्या दिवशी सकाळी परत मी त्याला वाळू घालणार होते, कारण आपण चिप्स, चकल्या किंवा पापड जे काही उन्हाळ्यामध्ये बनवतो किंवा जे काही वाळवणाचे पदार्थ आपण बनवतो, तर ते एका दिवसात तर काही वाळत नाही. आपल्याला लगातार त्याला 2-3 दिवस तर आरामात त्याला वाळवावे लागतात. आणि मी तरी पापड असो, चकल्या असो, चिप्स असो किंवा आणखीन कुठला वाळवणाचा पदार्थ, तर तो जवळपास एक 5 ते 6 दिवस छानपैकी उन्हामध्ये वाळवून घेते आणि त्यानंतरच मग तो डब्यामध्ये काढून घेते. कारण थोडं जरी ते ओलसर असलं आणि आपण जर ते लगेच डब्यामध्ये भरलं ना, की मग ते अख्खं वर्षभर आपल्याला वापरायचं असतं. आणि एखादा जरी त्याच्यामध्ये चकली असो किंवा पापड असो थोडा जरी ओलसर असला, की त्याच्यासोबत बाकीचे सुद्धा खराब होतात. आणि नंतर पावसाळा लागला किंवा हिवाळा असला, हिवाळ्यात तरी आपण त्याला वाळू घालू शकतो, पण पावसाळा लागल्यानंतर आपल्याला वाळूच घालता येत नाही. त्यामुळे अगदी 5 ते 6 दिवस छानपैकी सगळे चिप्स आणि चकल्या ज्या आहेत त्या मी वाळू घालते. तर आता बघू शकता किती छानपैकी वाळून झालेल्या होत्या चिप्स आणि चकल्या. आता ऊन जरा जास्त आहे, त्यामुळे चकल्या छानपैकी वाळल्या. थोड्याफार वाकडा तिकडा याचा आकार आलेला आहे, फार काही गोल झाल्या नाही, पण नंतरच्या ज्या मी चकल्या केल्या होत्या ना, त्या छान अशा गोल झाल्या होत्या. पण हरकत नाही, तर आपल्या तयार झालेल्या होत्या. आणि चिप्ससुद्धा. तर आता हे दोन्हीही मी जवळपास एक 4 ते 5 दिवस व्यवस्थित वाळवून घेणार आहे आणि त्यानंतरच मग मी ते डब्यामध्ये भरणार आहे. तर चला, या वर्षीच्या चकल्या आणि चिप्स जे आहे ते माझे बनवून झालेले होते आणि छानपैकी ते वाळूनसुद्धा झालेले होते. पण अजून पुढचे 4-5 दिवस ते मी छानपैकी परत एकदा वाळवून घेणार आहे. आणि खूप छान असे पांढरे शुभ्र चिप्स आणि चकल्या ज्या आहेत त्या माझ्या झालेल्या होत्या. तर यावेळेस मी चकल्यांमध्ये केलेल्या हिरव्या मिरच्या घातल्या होत्या, त्यामुळेच चकल्या ज्या आहेत त्या खूप अशा पांढऱ्या शुभ्र आलेल्या आहेत. दरवेळेस मी काय करते, लाल तिखट घालते, त्यामुळे त्या काही फार शुभ्र अशा येत नव्हत्या, थोड्याफार लालसर येत होत्या. त्यामुळे मी यावेळेस त्याच्यामध्ये बारीक केलेली हिरवी मिरची घातली आणि त्यामुळे बघू शकता तुम्ही किती छान अशी ते पांढरी शुभ्र चकली जी आहे तर ती आली होती. तर चकल्या आणि चिप्स वाळून झाल्या. त्यानंतर मग हे जे सकाळी मी पातेलं उन्हामध्ये ठेवलेलं होतं, म्हणजे पाण्यामध्ये टाकून ठेवलं होतं, ते सुद्धा छानपैकी भिजून झालेलं होतं. त्यानंतर मग मी त्याला तेल लावायला घेतलं, कारण असं म्हणतात की तेल लावून घेतल्यानंतर हे आणखीन 1-2 तास उन्हामध्ये ठेवायचं आणि त्यानंतरच ते वापरामध्ये घ्यायचं, जेणेकरून मग ते खराब होत नाही आणि त्याचा कुबट वाससुद्धा येत नाही. आणि मातीचं जे काही भांडं आहे ना, ते खूप जास्त दिवस टिकतं. त्यामुळे मग असं तेल त्याला लावून घ्यायचं. तर सुरुवातीला मी असं ब्रशनीच लावलं, पण नंतर म्हटलं चला छानपैकी हातानेच लावून घेऊया, कारण ब्रशनी तेवढं व्यवस्थित सगळ्या भांड्याला लागलं नसतं जेवढं असं छानपैकी हाताने लावता येतं. तर हाताने छानपैकी तेल जे आहे ते सगळ्यापैकी तेल लावून घेतलं आणि त्यानंतर भांडं जे आहे ते आणखीन 1-2 तासासाठी बाहेर ठेवून दिलं. आता पुढचा अख्खा दिवस मी याला उन्हामध्ये छानपैकी असंच वाळू देणार आहे आणि त्यानंतर मग ते वापरामध्ये मी घेणार आहे. तर बघा, छान असं मातीचं भांडं आता आपल्याला वापरासाठी तयार आहे. तर अशाच प्रकारे मातीची जी भांडी आहे तर ती आपल्याला वापरामध्ये घ्यायची असतात. पण आता हे जे भांडं आहे हे थोडं पातळ आहे आणि ते गॅसवरती ठेवू का नको हेच मला कळत नाही. त्यामुळे तुम्हाला जर याच्याविषयी काही माहिती असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. या वर्षीच्या उन्हाळ्याच्या वाळवणामध्ये मी चकल्या आणि चिप्स जे आहे तर ते माझे बनवून झाले होते. तर तुम्ही या उन्हाळ्यामध्ये काय काय वाळवणीचे पदार्थ केले हे मला सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कसे केले हे सुद्धा सांगा. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येईल. तर मग परत भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.